सरकारनं जी.आर. मध्ये हेराफेरी करायचं नाही. जी.आर. मध्ये हेराफेरी केल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही. तू सगळ्यांचा सत्यानाश करून ठेवलाय. मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका केली आहे. तात्काळ प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा, अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका. मनोज जरांगेंनी थेट सरकारलाच इशारा दिलेला आहे. सरकारने हेराफेरी करायची. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या, त्याला कोलून लावणार आहेत. कारण तो का सरकारचा बाप नाही, त्याच ऐकायला. त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या. सरकारने हेराफेरी करायची नाही. जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला. राज्य सरकारने जरांगीची जी मागणी होती ती पूर्ण केलेली नाही, पण तरी सुद्धा जे ओबीसी मध्ये घुसखोरी आहे ते त्याच्यामध्ये काही तथ्य आहे. परंतु जरांगीने स्वतःची ओरू बडवून घेणं सुरू केलं. याच्यामध्ये जरांगीची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि जरांगीकडून जी मराठा समाजाची दिशाभूल केली की आपल्याला जे सगळं मागितलंय ते पूर्ण मिळालंय, हे सुद्धा तथ्य नाही. कारण त्यांनी सुद्धा मराठा समाजाच्या तोंडाला काळं म्हणजे लावलंय आणि तोंडाला पानं पुसलीत. जी.आर. आम्ही रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमची रस्त्यावरची लढाई सुद्धा सुरू आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारला जी.आर. तो आम्ही रद्द करायला नक्कीच भाग पाडू.